कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी, काय झालं? नाही काय नाही। नाही, मी आलो त्याचा आनंद दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर। नक्कीच काहीतरी झालंय। अरे हो श्रीनिवास, आत्ताच तर आलायस, थोडं रिलॅक्स तर कर आधी। कधी एकदा घरी येतोय असं वाटत होतं मला। ती पहिल्यासारखी सवय नाही ना राहिली। पहिलं कसं असं घराच्या बाहेर राहिलं तर चालायचं, पण आता 2 दिवस जरी घराच्या बाहेर राहिलो तर कधी एकदा घरी येतोय, उमाईच्या हातचं कधी जेवतोय असं वाटतं। श्रीनू, अरे माझा श्रीनू अरे मी पाणी घेऊन येते। काय रे, हा फोनवर मका बोललास, हा 2 दिवसांनी येता म्हणून, आणि दरवाजात उभो। आई अगं सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हा सगळ्यांना। काय आणलंस दे? हा नाही आई अगं मी स्वतः सरप्राईज आहे ना। मी असा अचानक आलो, तुला आनंदाचा धक्का बसला ना। हा तसा नाही, आजकाल काय मका ना खूप धक्के बसतात। तरी आज सकाळपासून ना कावळं ओरडत होतो, मका वाटलेला तू येणार म्हणा ना। श्रीनू, सुखी राहा बाळा। झालं तुझं काही अभ्यासाचं? हो दादा मामा, ते प्रोजेक्ट सबमिट करायचा होता, झाला। अगदी योग्य वेळी आलास तू। माझं एक महत्त्वाचं काम होतं तुझ्याकडे। दादा मामा, अरे तू काम सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंय का? निशी बाळा, उद्या तुला मुंबईला जायचंय ना? हो। हां, निशीला मुंबईला जायचंय, तिची काहीतरी शैक्षणिक सहल आहे म्हणाली ती। तर माझी इच्छा आहे की तू तिच्या बरोबर मुंबईला जावं। ठीक आहे दादा मामा। पण श्रीनिवास तिकडे जाऊन काय करणार? काय करणार म्हणजे? निशीवरती लक्ष ठेवणार, दुसरा काय करणार? नाही, कधी एकटा गेला नाही ना निशी मुंबई। तिच्या सोबत श्रीनू असेल तर बरं होईत ना। पण त्या टूरला बाकीचे पण असतील ना सोबत? पण आपलो माणूस सोबत असलेला बरा ना। काय माझा निशी कुठे बाहेर गेलेला नाही ना, म्हणून काळजी वाटतं एकटा पाठवू। आणि माझ्या निशी काही त्रास झाला ना तर माका चालणार नाही। हा तेव्हा निशी सोबत माझो श्रीनू जाणारच। काय दादा? हा श्रीनू, दादा मामा तू म्हणशील तसं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।